एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राज्यातील पहिल्या 10 उत्कृष्ट बाजार समित्यांमध्ये राहुरी बाजार समितीचा नंबर लागतो। सभापती अरुण तनपुरे यांनी काटकसरीने कारभार करून राहुरी बाजार समितीला नावलौकिक मिळवून दिला। त्यांच्या नेतृत्वाखाली बंद पडलेला डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी राज्य सरकार व जिल्हा बँकेतर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल असा शब्द देतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। राहुरी येथे रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी भवन व उपहारगृह इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते। अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट केरू पानसरे होते। सभापती अरुण तनपुरे, उपसभापती बाळासाहेब खोळे, युवा नेते हर्षद तनपुरे, आमदार काशीनाथ दाते, माजी आमदार लहू कानडे, कैलास पाटील, अजित कदम, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, कपिल पवार, अमृत धुमाळ, तालुकाध्यक्ष दिलीप जठार, राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नहाटा, दत्तात्रय पानसरे, घनश्याम शेलार, रवींद्र मोरे, अण्णासाहेब शेलार, विजय कातोरे, दिलीप शिंदे, आबासाहेब थोरात उपस्थित होते। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यातील बाजार समितींच्या बळकटीकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार आहे। राहुरी बाजार समितीने मागील 15 वर्षात 13 कोटी 82 लाखांची विकास कामं स्वभांडवलातून केले। राहुरी व वांबोरी बाजाराभरात सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्यासाठी कोणतेही कर्ज घेतलं नाही। बाजार समितीच्या 19 कोटींच्या बँकेत ठेवी केल्यात। राहुरी सूतगिरणीची 13.5 एकर जागा घेतली, तिथं येत्या 6 महिन्यात जिनिंग फॅक्टरी चालू होईल। त्याच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावं। तिथं गुरांचा बाजार सुरू केला, 5.5 कोटींचे शेड उभारणीचं काम सुरू आहे। त्यात घाऊक फळ विक्री बाजार सुरू करणार आहे। तिथं शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीतून आणलेला मोकळा कांदा विक्रीचे मार्केट सुरू करणार आहे, असं तनपुरे यांनी सांगितलं। आता जनतेचे प्रश्न सोडवणं, त्याच्यातून मार्ग काढणं आणि त्याच्यातून लोकांना कसं दिलासा देता येईल, मदत करता येईल, कसं एक आर्थिक सुबत्ता आणता येईल, या पद्धतीचं आम्ही काम करतोय। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत असताना मागं काही महिन्यांच्या पूर्वी वेगवेगळे मान्यवर कार्यकर्ते, नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात। तसंच आपल्या राहुरीचे सुपुत्र, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही माझी कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय दैदिप्यमान पद्धतीनं पुढे चाललेली, त्याच्यावर मी येणार आहे, मी स्वतः तुम्हाला सांगणार आहे। पण हे सगळं करत असताना त्यांनी मला सांगितलं की अजित पवार, आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर येतो। त्यांना असंख्य तुम्हाला कार्यकर्त्यांना बरोबर आणायचं होतं, परंतु मी त्यावेळेस आमच्या अरुण तनपुरे साहेबांना सांगितलं, आता तुम्ही प्रवेश घ्या, अधिवेशन संपल्यानंतर मी तुम्हाला तारीख देतो आणि ती तारीख दिल्यानंतर आपण तुमचा तो उद्घाटनाचा पण शेतकरी भवन आणि उपहारगृहाचा कार्यक्रम घेऊ आणि त्यालाच मिळून कार्यकर्त्यांचा आणि शेतकऱ्यांचा मेळावा घेऊ। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।